या भागामध्ये मराठा नाही पण ओबीसीच्या रूपाने कुणबी आपल्याला ठिकाणी दिसतोय किंवा ती चर्चा फार मोठ्या प्रमाणात या 4 जिल्ह्यांमध्ये मला दिसत नाही. पण उरलेले जिल्हे जे आहेत त्या उरलेल्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं भांडण लागलेलं दिसतंय. आणि जी काही दोन्ही आघाड्यांचे पक्ष आहेत या दोन्ही आघाड्यांच्या पक्षांमध्ये दोन्ही आघाड्यांची जी यादी आहे त्या यादीमध्ये ओबीसीना फार स्थान दिले असं त्या ठिकाणी दिसत आहे. तेव्हा आम्हाला सगळं त्याच्यामध्ये जे दिसतंय ते ओबीसी विरुद्ध मराठाचं इलेक्शन होत आहे. सामाजिक डिवाइड झालेला दिसतोय. हा सामाजिक डिवाइड कशाने रिॲक्ट होईल तर उद्या इलेक्शनमध्ये स्पष्ट होईल असं एकमेव पक्ष असा आहे की जो असं म्हणतोय की सुप्रीम कोर्टाने दिलेला एससी एसटीच्या संदर्भातला निर्णय वर्गीकरण आणि क्रिमिलियन हा चुकीचा आहे, बरोबर नाही, पॉलिसी मॅटर आहे आणि पॉलिसी मॅटर हा सुप्रीम कोर्ट डिसाईड करू शकतो का हा खरा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूस वर्गीकरण क्रिमिलियनच्या संदर्भातला दिलेला निर्णय या दोन्ही आघाडी असं म्हणतात की बरोबर आहे आणि आम्ही ते लागू करणार. सध्याचं असणारं सरकार त्यांनी असताना पाटणाचे रिटायर्ड हायकोर्ट जे आहे त्यांची 1 मॅन कमिशन त्या ठिकाणी नेमली आहे. तो अंमल कसा करायचा या संदर्भातला असणारं मार्गदर्शन त्यांच्याकडून मागितलेलं आहे आणि काँग्रेसने कुठल्याही पद्धतीने विरोध न करता उलट तेलंगणा आणि कर्नाटक इथल्या मुख्यमंत्र्यांनी भाषण सांगितलं. त्याच्यातला सगळ्यात मोठा धोका जो आहे तो आपण असा लक्षात घेऊ. तो धोका आहे की क्रिमिलियनचं जे डेफिनेशन देण्यात आलेलं आहे हे महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्या क्रिमिलियनचं डेफिनेशन देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकदा का तुम्ही फायदा घेतला, एकदा का तुम्ही लाभार्थी झालाय, कुटुंब म्हणून तुम्ही असा लाभार्थी झालाय तर तुम्ही क्रिमिलियन म्हणून ट्रीट केला जाईल आणि ज्या अर्थी तुम्ही क्रिमिलियन म्हणून ट्रीट केला जाईल त्या अर्थी तुम्ही आरक्षणाच्या बाहेर राहाल, बाहेर विकल्या जाईल अशी असणारी परिस्थिती. ज्यांना क्रिमिलियनचा फायदा झालाय असं जे बाहेर झालंय आणि पुन्हा त्यांना आरक्षण मिळणार नाही असं जे जजमेंटमध्ये म्हणण्यात आलेलं आहे त्यांना खरंच सवर्ण समाज हा स्वीकारणार आहे का? खरंच ज्याला आपल्याला म्हणता येईल की सवर्ण समाज हा असताना विकसित झालाय म्हणून स्वीकारला जाणार आहे का? की पुन्हा ज्याला पुन्हा जो विकसित झालाय असं जे सुप्रीम कोर्टमध्ये झालंय असं जे म्हणतंय त्याच्याबद्दल पुन्हा दुजाभाव राहणार आहे का? ही चर्चा फार मोठ्या प्रमाणात एससीमध्ये केली आहे आणि म्हणून हा कसा रिॲक्ट होतोय याबद्दलचा वंचित बहुजन आघाडी असं म्हणते की तेवढ्या मोठ्या प्रमाणात असणारा समूह बदललेला आहे.
किंवा बदलतोय एवढं आपल्याला फक्त स्वीकारता येईल, पण तो पूर्णपणे बदलला असं त्या ठिकाणी म्हणताय. दुसऱ्या बाजूस हे जे प्रिन्सिपल सुप्रीम कोर्टाने क्रिमिनल इयरचं लावलेलं आहे, ही शासकीय मदत तुम्हाला मिळाली आणि म्हणून तुम्ही हे सेम प्रिन्सिपल जनरल क्लाससाठी सुद्धा लावला जाणार आहे का? तर त्याचं कुठेच उल्लेख, त्याच्याबद्दल कुठेही राजकीय पक्ष बोलत नाही. ज्याला आपल्याला म्हणता येईल की एससी एसटी याला टार्गेट केल्या जातं, एवढंच फक्त वंचित बहुजन आघाडी. ते सेम प्रिन्सिपल सुप्रीम कोर्टाने एकंदरीत असं म्हणता येईल की नॉन रिझर्व्ह क्लाससाठी लावलं असतं, तर एक जनरल प्रिन्सिपल म्हणून त्या ठिकाणी ठरवलं असतं. ज्या अर्थी त्यांनी असताना हे जनरल क्लाससाठी सुद्धा सेम प्रिन्सिपल लावलं नाही, त्याच्यासाठी असं म्हणता येईल की एससी एसटीला टार्गेट केल्या जाते अशी असतात. त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट दुसरं असं नमूद करत आहे की ॲज फार ॲज त्यांनीच वापरलेला शब्द मी वापरतोय की ट्रायबल जे आहे यांना रिझर्वेशन म्हणून 1.7% पर्यंतच ज्युडिशरीमध्ये आलेलं आहे, हे नमूद करते सुप्रीम कोर्ट. पण त्याचबरोबर असंही म्हणते की हे 1.7% जे ज्युडिशरीमध्ये आलेले त्यांना तुम्हाला सगळं क्रिमिनल इयर म्हणून ट्रीट करावं. कॉन्ट्रडिक्टरी मी असं म्हणतो. एका बाजूला तुम्ही एक्सेप्ट करताय ट्रायबलचं ज्युडिशरीमध्ये पाहिजे, तिथे फक्त 1.7% आहे ज्युडिशरीमध्ये, आणि 1.7% विल बी ट्रीटेड एज क्रिमिनल इयर. याचा अर्थ की त्यांनी एकदा असताना आरक्षण घेतलेलं आहे, यापुढे त्यांना आरक्षण मिळणार. हे कॉन्ट्रडिक्शन मी द्यायला मागतोय. त्याची हा त्या दोन्ही वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याला आपल्याला म्हणता येईल इश्यू झालेला आहे. आणि असं एकंदरीत दिसतंय की वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा त्यांच्यापुढे मार्ग नाही, असं त्या ठिकाणी दिसतंय की वंचित बहुजन आघाडी हा फर्मली स्टँड घेते. हे जजमेंट पॉलिसी ले डाऊन करत आहे, आणि पॉलिसी ले डाऊन करणं हे सुप्रीम कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे का याला चॅलेंज करते. आणि म्हणून एकंदरीत असं म्हणता येईल की हे जे इलेक्शन आहे या क्लासपुरतं जे आहे ते सिरियसली घेतात ते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. दुसऱ्या बाजूस आपण असायला बघितलं तर जो नॉन रिझर्व्ह क्लास आहे, जनरल क्लास, या जनरल क्लासकडे पाहत असताना त्याची जी कन्सर्न आहे त्याचं दुर्लक्षित मला कुठेतरी वंचित बहुजन आणि आम्ही तो असताना शरद पवारांमार्फत निर्माण केला की शरद पवार आणि दाऊद इब्राहिम याचे कधी संबंध चेक केले नाही. या दोघांचे संबंध आहेत असा मी त्या ठिकाणी मानतो. सालापर्यंत आपण असं का वेगवेगळे बॉम्बलास्ट त्या ठिकाणी बघितलेले,
वेगवेगळ्या लॉ अँड ऑर्डरचे पोझिशन त्या दोघांच्या निमित्ताने उभे झाले, पण नोबडी चेक. आणि पुन्हा आपल्याला असताना दिसते की परिस्थिती पुन्हा बदलली. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशाच्या निमित्ताने पूर्णपणे परिस्थिती बदलली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपल्याला असं दिसतंय की ISI इझी ह्या ज्या संघटना होत्या, नॉन स्टेट प्लेयर